नमस्कार, अमृताज रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला रसरशीत खस्ता अशी बालुशाही कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे। तुम्ही इथे बघू शकता किती छान रसरशीत अशी बालुशाही आपली झालेली आहे। बालुशाही बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। गोड पदार्थात मीठ घातल्यामुळे चव खूप छान येते। त्यानंतर त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी तूप गरम करून घालत आहे। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये हळूहळू थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। बालुशाहीची कणिक भिजवतानाही आपल्याला मळायची नाही आहे, व्यवस्थित गोळा हाताने करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता हा गोळा आपण बाजूला सेट होण्यासाठी 10-15 मिनिटे ठेवून देऊया। तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया। पाक बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालत आहे आणि त्याचा पाक छान 5-10 मिनिटं आपल्याला उकळण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आपल्याला एक तार होईपर्यंत पाक करून घ्यायचा आहे। त्यानंतर बालुशाहीची कणिक इथे छान सेट झालेली आहे। आता ही या भांड्यामध्येच अशा हाताने पसरवून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर चाकूने आपल्याला ती मधोमध कापायची आहे। परत एकावर एक लेयर ठेवायची आहे। परत हाताने अशा प्रकारे पसरवून घेऊया। त्यानंतर परत एकदा मधून कापून आपण एकावर एक ठेवूया। अशा प्रकारे तुम्ही केल्यामुळे बालुशाहीला लेयर्स खूप छान येतात, एकदम खुसखुशीत आणि लेयर्सवाली बालुशाही आपली तयार होणार आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कापून त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे कापून घ्यायचे आहे आणि एक हाताने गोलाकार बालुशाही बनवून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व बालुशाही बनवून तयार आहेत। आता मी इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला एक करून बालुशाही घालायची आहे आणि छान मीडियम हीटवर क्रिस्पी खस्ता अशी तळून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण तुपाचं मोहन घातल्यामुळे ती छान खस्ता अशी होणार आहे। अशा प्रकारे हळूवार छान गोल्डन लाल रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे। त्याला लेयर्सही खूप छान दिसत आहेत आणि आपण त्यामध्ये खायचा सोडा घातल्यामुळे त्या छान फुलून येतात। आता इथे आपल्या बालुशाही सर्व तळून तयार आहे। आता काढून घेऊया। अशा प्रकारेच आपल्याला मीडियम हीटवर तळून घ्यायचं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। आता गरम गरम तळलेली बालुशाही आपल्याला पाकामध्ये घालायची आहे। पाकामध्ये गरम गरम घातल्यामुळे ते पाक छान ऑब्झर्व करतात। त्यानंतर चमच्याने आपण त्याला थोडंसं अलट करून घेऊया, त्यामुळे त्या पाकामध्ये छान सेट होतील। पाकामध्ये घातल्यावर आपल्याला 10 ते 15 मिनिटं त्या पाकामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे ते पाक छान पितात। इथे आपल्या बालुशाही पाकामध्ये मुरून झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसत आहेत, कलरही खूप छान झालेला आहे। एकदम खस्ता अशी बालुशाही झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही इथे बघू शकता की बालुशाहीचा जो पाक आहे पूर्णपणे आतमध्ये गेलेला आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।